No, madam. Okay. See, in previous lecture we completed the oxygen absorption mechanism. Okay. Its writing also completed. Yes. Okay. Yes, madam. Okay. Next point is the factors influencing the corrosion. Okay. Means which are the factors which are affected on our corrosion, in which we will see the nature of metal, nature of corroding environment. Okay. First of all, what is corrosion? From boys. Samartha, stand up. What is corrosion? पुढे बसा रे पाठीमागची मुलं, इथं पुढे बसा, पाठीमाग मला दिसत नाही. फर्स्ट डेस्क हे करा, फर्स्ट डेस्क पासून बसा. तुमच्या नंबरवरती पे करू का मी? कधी पुढे फर्स्ट डेस्क समजतो का पाठीमागच्या मुलांना? काय नाव तुमचं? अभिजित आणि ऑक्युपाय द फर्स्ट डेस्क. पाठीमाग समर्थ, तुम्हाला वेगळं सांगायचं का आता? व्हॉट इज corrosion? सुजित, व्हॉट इज corrosion? Okay, any example of corrosion? Rusting of iron. Sit down. See, आता या पॉइंट मध्ये आपल्याला काय पाहायचंय किंवा काय स्टडी करणार आहोत आपण? फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द corrosion. म्हणजे corrosion वरती कोणते फॅक्टर अफेक्ट होतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये द रेट अँड एक्सटेंट ऑफ corrosion इज डिपेंड्स ऑन द फॉलोइंग. corrosion किती स्पीडने होणार आहे, कमी होईल, जास्त होईल, हे कशावरती डिपेंड आहे? तर दोन फॅक्टर वरती डिपेंड्स असतं ते. नेचर ऑफ मेटल, मेटल कसं आहे, प्युअर आहे, इम्प्युअर आहे, त्यामध्ये अनदर मेटल्स ऍडिंग असतील, डोपिंग असेल किंवा अलॉयज असेल, त्यावरती डिपेंड असेल corrosionचा रेट. आणि सेकंड असतं की नेचर ऑफ कोरोडिंग एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट कसं आहे, या दोघांवरतीच corrosionचा रेट डिपेंड असतो. ठीक आहे. यामध्ये दोनच सबस्टन्स असतील, दोन पार्ट्स असतील म्हणजे आपण, एक म्हणजे एन्व्हायरमेंट आणि सेकंड असेल आपला मेटल. ठीक आहे. तर आपण नेचर ऑफ मेटल फर्स्ट स्टडी करू. इन नेचर ऑफ मेटल, फर्स्ट इज द पोझिशन इन गॅलोनिक सिरीज. ओके. आता तुमचा जो मेटल आहे त्याची पोझिशन कुठे आहे त्यावरून त्याचे प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो. आता हे जे मेटल्स आहेत किंवा नॉन मेटल्स आहेत किंवा कोणतेही इलेमेंट्स, आपण एका टेबल मध्ये काय केलं, त्यांना सिटिंग अरेंजमेंट दिलेली. काय म्हणायचं त्या टेबलला? विनायकच्या शेजारी. काय नाव तुमचं? गोपाळ, उभा राहा. मला सांगा, इलेमेंट सगळे आपण कुठं ठेवलेले आहेत? किती इलेमेंट्स आहेत? सगळे इलेमेंट्स किती आहेत सगळे? आदित्यच्या शेजारी नाही, सुहास आहे पलीकडे, प्रवीणच्या पलीकडे. इलेमेंट्स किती आहेत सगळे? एकशे 18. कुठे ठेवलेत आपण ते? त्यांना एक जागा आहे. कोणता टेबल? पिरियोडिक टेबल आहे की नाही. आता या पिरियोडिक टेबल मध्ये आपण त्यांना सिटिंग अरेंजमेंट दिलेली असते. सिद्धांत. ठीक आहे. तर त्यांचे प्रॉपर्टीज, त्यांचे ज्या रिएक्टिव्हिटी असतात त्यावरून त्यांना आपण त्या ठिकाणी प्लेस केलेत. किती ब्लॉक्स मध्ये? ब्लॉक्स 4. विच आर फर्स्ट? यस, पी टी डी एफ. एस पी डी एफ आहे की नाही. आता त्यावरून आपल्याला ते मेटलचं नेचर लक्षात येतं. तो रिएक्टिव्ह आहे, नॉन रिएक्टिव्ह आहे,
ट्रान्झिशन मेटल्स आहे, इनर ट्रान्झिशन मेटल आहे. ठीक आहे. आता या नेचर ऑफ मेटल मध्ये पहिला म्हणजे पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. ठीक आहे. तर गॅल्व्हॅनिक सिरीज म्हणजे आपले इलेक्ट्रोकेमिकल सिरीज, जे तुम्हाला मी सांगितलेलं 12th बुक मध्ये आहे. ठीक आहे. द मेटल्स सेक्युरिंग हायर पोझिशन्स इन द गॅल्व्हॅनिक सिरीज कोराइड मोर. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये आपण हायड्रोजन पाहिलेला परवा. हायड्रोजन कुठे होता? मिडल स्टेटला होता, आहे की नाही. त्याच्यावरती काही एलिमेंट्स होते आणि खाली जो वरती असतो हायर पोझिशनला असतो तर त्यांचं कोरोजन लवकर होत असतं. हायर पोझिशनला असणारे म्हणजे वरती असणारे अप्पर साइडला त्यांचं कोरोजन कसं होत असते? लवकर होत असते. मोर इज द डिफरन्स बिटवीन द मेटल्स इन द सिरीज, मोर इज द कोरोजन. जेवढी त्याची पोझिशन वरची असेल तेवढं त्याचं कोरोजन फास्ट होतं. तो लगेच कोरोजन त्यावरती एन्व्हायरमेंटचा अटॅक लगेच होतो आणि कोरोजन त्याचं लगेच होत असतं. दिस इज अबाउट द पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. ठीक आहे. पोझिशन मध्ये काय सांगितलं आपण? ज्याची वरची पोझिशन असेल त्यावरती अटॅक एन्व्हायरमेंटचा लगेच होतो. त्याचं कोरोजन कसं होत असते? लगेच होतं. ठीक आहे. सेकंड, द रिलेटिव्ह एरियाज ऑफ एनोड अँड कॅथोड. आता एनोडचे एरिया कसे त्यावरून पण कोरोजन वरती त्याचा रेट डिपेंड असतो. आता कोरोजन आपल्याला माहिती आहे, कोरोजन इज मोर रॅपिड इफ द एनोडिक एरिया इज स्मॉल. एनोडिक एरिया जर स्मॉल असेल तर कोरोजन कसं होतं? रॅपिड होतं. रॅपिड म्हणजे स्लो का फास्ट? फास्ट, आहे की नाही. रॅपिड म्हणजे फास्ट. आता एरिया जर स्मॉल असेल तर कोरोजन फास्ट होतं. असं का होत असेल? एरिया जर मोर असेल तर मोर कोरोजन व्हायला हवं होतं. हा, छोटा असेल तर मुलांमध्ये इकडे. हा, काय नाव तुमचं? कुलकर्णी मंदार. आणि पलीकडे राजबोत्रे. मला सांगा, एरिया स्मॉल असेल तर त्यांनी सांगितलं कोरोजन फास्ट असेल. ठीक आहे. एरिया, मला असं म्हणायचं की एरिया लार्ज असेल तर कोरोजन फास्ट होईल किंवा मोर होईल. हे कशावरून बरोबर आहे सेंटेन्स? याला काय रिझन असेल? लहान असेल तर कोरोजन फास्ट, एरिया जर स्मॉल असेल तर कोरोजन मोर रॅपिड होतं. बरोबर आहे का हे? कसं काय? मग त्याचं रिझन सांगायचंय नंतर पुढं समोर. हा, स्टँडअप. काय नाव तुमचं? अथर्व शिंदे. अथर्व ठोंगे. पलीकडे एरिया स्मॉल असेल तर कोरोजन रॅपिड का होईल? मुलींमध्ये तुमचं नाव काय? क्षितिजा. आणि तुम्ही? हा, श्रुतिका. हा, सिडाऊन सगळे. इथं पाहता, सपोज लहान आहे, काही एखादा लहान मुलगा कन्सिडर करा, त्यावरती अटॅक लगेच होईल का मोठ्यावरती होईल? लहानवरती. आता इथं एरिया लहान आहे आणि एन्व्हायरमेंटचा सरफेस जास्त आहे, मग छोट्यावरती काय होतं? लगेच अटॅक होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून एरिया स्मॉल आहे आणि त्याचं कोरोजन फास्ट होणार आहे. एरिया खूप जास्त असेल तर एन्व्हायरमेंटला त्यावरती अटॅक करायला वेळ लागणार. अटॅक होणार मोठ्यावरती पण त्याला काय होतं? वेळ लागेल आणि कोरोजनचा प्रोसेस मग कशी होईल? वेळ लागेल तर स्लो होईल. लहान असेल तर कशी होईल? फास्ट होतं कोरोजन. नेक्स्ट कुठे होतो आपण? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, स्मॉल स्टील पाईप फिटेड इन ए लार्ज कॉपर टँक. पहा, एक मोठी कॉपर टँक असेल आणि त्याला जर स्टीलचा एक पाईप आपण फिट केला असेल तर यामध्ये टाकीच्या अगोदर स्टीलच्या पाईपचं कोरोजन झालेलं आपल्याला दिसतं, है की नाही. नेक्स्ट, बिकॉज द करंट डेन्सिटी at a smaller anodic area is much greater than the demand for the electrons. लहान कडून करंट डेन्सिटीची जे अपेक्षा असते ती जास्त राहते इथं. अँड electrons by the large cathodic area can be satisfied by the small anodic area only by undergoing the corrosion. मोठा कॅथोडिक एरिया यापेक्षा जो लहान एनोडिक एरिया असतो त्याकडून इलेक्ट्रॉन्स गेन करण्याची किंवा इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याची इथं अपेक्षा जास्त केली जाते. ठीक आहे. कॅथोडिक एरिया जो आहे तो लार्ज असतो, त्याकडून ती जी डिमांड आहे ती सॅटिस्फाय केली जाते, पण एनोड कडून ती जी अपेक्षा आहे असेल किंवा ती डिमांड आहे, ऑर्डर असेल, ती सॅटिस्फाय केली जात नाही. त्यामुळे एनोडचं कोरोजन लवकर होत असतं किंवा फास्ट होतं. दिस इज अबाउट द एरिया.
नेक्स्ट इज द मॅडम प्युरिटी. नाही अंडरस्टँड झालं. परत वाचा सुगंधी, आपण नंतर कॉलवरती डिस्कस करू. फोन करा निवांत मला ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल. येस मॅडम. सी प्युरिटी ऑफ द मेटल. प्युरिटी ऑफ द मेटल. इम्प्युरिटी जेवढं सांगितलं ती पण तुमच्या डोक्यातून जाईल ना तर मग. प्युरिटी ऑफ मेटल. मेटल किती प्युअर आहे त्यामध्ये इम्प्युरिटी असेल तर त्यावरती हे कोरोजन डिपेंड आहे. आता पहा, इम्प्युरिटी इन ए मेटल कॉज फॉर्मेशन ऑफ टायनी इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. जर इम्प्युरिटी असेल मेटलमध्ये तर त्यामुळे काय होतं तर एक टायनी इलेक्ट्रोकेमिकल सेल्स तयार होतात. आता टायनी म्हणजे छोटे, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स म्हणजे की त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतात. आता असं का होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज क्रिएट का होतात त्यांच्यामध्ये, असे सेल तयार का होतात तर इम्प्युरिटी असते. इम्प्युरिटी कशाची असते तर सॉइल सँड असली इम्प्युरिटी नसते. मेटलमध्ये इम्प्युरिटी मेटलचीच असते. म्हणून एकावरती चार्ज येतो पॉझिटिव्ह, एकावरती येतं निगेटिव्ह. आता ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त असते त्यावरती ऑब्विसली निगेटिव्ह चार्ज येतो आणि ज्याकडे कमी असेल त्यावर ते पॉझिटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे. आणि सेल तयार होतो. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि एक काय होतो निगेटिव्ह चार्ज बिटवीन द इम्प्युरिटी अँड मेटल. इलेक्ट्रोकेमिकल सेल कुठे तयार होतो, इम्प्युरिटी जो प्रेझेंट आहे तो आणि जो मेटल आहे तो. फॉर एक्झाम्पल जर आयर्न आहे आणि आयर्न मध्ये कॉपरचं जर डोपिंग झालं असेल, म्हणजे डोपिंग म्हणजे इम्प्युरिटी ऍड झालेली असेल तर एक पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट करतो आणि एक निगेटिव्ह. आता ज्याच्याकडे खूप जास्त इलेक्ट्रॉन्स असतात त्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो ऍज कम्पेअर टू ज्याच्याकडे जास्त आहेत. ज्याच्याकडे कमी असतील त्याकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार ऑब्विसली. नेक्स्ट द एनोडिक पार्ट गेट्स कोरोडेड. ओके. यामध्ये सेल्स तयार झाल्यानंतर जो एनोडिक म्हणून ऍक्ट होतो नेहमी त्याचं कोरोजन होतं. कारण की एनोडिक वरती का कोरोजन होतं तर त्यावरती ऑक्सिडेशन होतं. एनोडचं ऑक्सिडेशन का होतं तर एनोड काय करतो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, लॉस करतो. ठीक आहे. इफ द मेटल इज मोर प्युअर देन द रेट ऑफ कोरोजन इज व्हेरी लेस. मेटल जर प्युअर असेल तर त्याचं कोरोजन इम्प्युअर पेक्षा कसं होत असतं कमी होतं. इम्प्युरिटी असेल तर त्याचा कोरोजनचा रेट कसा होतो फास्ट असतो किंवा जास्त असतो. दिस इज अबाउट द प्युरिटी ऑफ द मेटल. नेक्स्ट डी फिजिकल स्टेट ऑफ द मेटल. आता त्याची स्टेट कशी आहे सॉलिड लिक्विड गॅस त्यावरती त्याचं कोरोजन डिपेंड आहे. द फिजिकल स्टेट सच ॲज ग्रेन साइज, ओरिएंटेशन ऑफ क्रिस्टल्स, stress etc. also influences the corrosion. The grain size means त्याची जी साईज असेल, फॉर एक्झाम्पल पार्टिकल्स कन्सिडर केले तुम्ही आणि एक ह्यूज सरफेस कन्सिडर केला तर यामध्ये लहान साईजचे जे असतील आणि मोठे साईजचे एक स्ट्रीप कन्सिडर करा. तर या दोघांमध्ये ज्याचा सरफेस, आता मला सांगा अगोदर सपोज चॉक आहे. ठीक आहे. तर हा आयर्नचा चॉक आहे असे कन्सिडर करा. आता ह्याचं काय होणार आहे कोरोजन होणार आहे. हा एक मोठा आहे आणि जर ह्याचेच आपण छोटे छोटे पार्टिकल केले त्याचे ग्रेन साईज जर बनवले तर ह्या ग्रेन साईजचं कोरोजन जास्त होईल का जो लार्ज सरफेस एरिया त्याचं कोरोजन लवकर होईल. ग्रेन ग्रेन साईज साईज. ठीक आहे ना. ग्रेन साईजचं काय होतं कोरोजन लवकर होतं. देन ओरिएंटेशन ऑफ क्रिस्टल. क्रिस्टलचं ओरिएंटेशन कसं आहे म्हणजे जर तुम्ही सॉलिड स्टेट जर शिकला असाल 12th मध्ये व्यवस्थित म्हणते मी, तुम्ही व्यवस्थित शिकलेलं नाही मला माहिती आहे, पण सॉलिड स्टेट मध्ये आपण स्ट्रक्चर्स पाहिले असतील एफसीसी, बीसीसी, फेस सेंटर्ड क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक. तर त्यामध्ये ते जे ऍटम्स असतात त्याचं ओरिएंटेशन कसं आहे यावरती पण याचं कोरोजन डिपेंड असतं. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, क्रिस्टलन आहे, अमॉर्फस आहे, परत एफसीसी आहे का बीसीसी आहे त्यावरती पण कोरोजनचा रेट डिपेंड्स असतो. स्ट्रेस इटसेट्रा. आता त्या मेटलवरती किती स्ट्रेस आहे म्हणजे जे ॲटम्स आहेत त्यामधील स्ट्रेस. ठीक आहे. ऑल्सो इन्फ्लुएन्सेस द कोरोजन. तर यांचं सुद्धा यांच्यावरती पण कोरोजनचा काय असतो रेट डिपेंड असतो. स्मॉलर द ग्रेन साइज ग्रेटर द कोरोजन. ठीक आहे. नेक्स्ट ई नेचर ऑफ द सरफेस फिल्म. तर ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्या मेटलवरती ऑक्साइड फिल्म तयार होते. बरोबर आहे. तर ती ऑक्साइडची फिल्म त्यामध्ये परत आपण टाइप्स पाहिले. कोणकोणते टाइप्स आहेत त्यामध्ये स्टेबल आहे, अनस्टेबल आहे, पोरस आहे आणि होलाटाईल. त्यावरती आपलं कोरोजन डिपेंड्स असतं फिल्मवरती. द फिल्म मे बी स्टेबल, अनस्टेबल, होलाटाईल और पोरस. ओके. द स्टेबल फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम आहे, कॉपर आहे, ऍक्ट ॲज ए प्रोटेक्टिव्ह लेअर. प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून जर तो ऍक्ट होत असेल तर त्याचं कोरोजन लेस होईल का मोर? लेस. तो प्रोटेक्ट करतो आतील मेटलला त्यामुळे कोरोजन कमी होतं.
अनस्टेबल मध्ये त्याच्या अपोजिट होत असेल, कमी होत असेल. अनस्टेबल मध्ये काय होतं, निग्लिजिबल होतं. कोरोजन कसं असतं, निग्लिजिबल. का निग्लिजिबल असतं कोरोजन यामध्ये, काय होतं, मेकॅनिझम काय असतं अनस्टेबल मध्ये, हा प्युअर मेटल असल्यामुळे. अजून काय त्यामध्ये, प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म नसेल करत ते मग. एक्सप्लेन केले ऑलरेडी. पहा अनस्टेबल मध्ये हॅलो, हा कोण माळशिरस सांग. कुठलं दादा, बारका दादा वय तिकडचं माळशिरसचं ना. मग मला तास आहे, मी परत फोन करते मग. पहा अनस्टेबल मध्ये काय होत असतं, का कोरोजन निग्लिजिबल असतं अनस्टेबल मध्ये, हा रिव्हर्स काय होतं, रिव्हर्स रिएक्शन होते. ऑक्साइड फिल्म तयार होते, परत ती ऑक्साइडचं फिल्मचं कन्व्हर्जन परत मेटल्स मध्ये होतं, है की नाही. मग आपलं कोरोजन झालं का, मग नाही झालं, त्यामुळे निग्लिजिबल म्हणायचं. ऑक्साइड फिल्म तयार होते, पण जी तयार झालेली ऑक्साइड फिल्म असते ती अनस्टेबल असते, ती त्या स्टेट मध्ये राहत नाही, ते परत आपल्या ओरिजिनल मेटल मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे रिव्हर्स रिएक्शन होते, त्यामुळे निग्लिजिबल असतं इथं कोरोजन. ठीक आहे, एमसीक्यूला विचारलं जातं अनस्टेबल मध्ये कोरोजन कसं असतं, डॅश डॅश. तर लक्षात ठेवायचं निग्लिजिबल. स्टेबल मध्ये कसं असतं, लेस असतं. नेक्स्ट यमो आहे मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनमची फिल्म असते होलाटाईल. ठीक आहे, हेन्स एव्हरी टाइम फ्रेश मेटल एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर, तयार झालेली ऑक्साइड फिल्म लगे होलाटाईल होऊन जाते, इव्हॉपरेट होऊन जाते किंवा व्हॅनिश होऊन जाते, निघून जाते. तर ती ऑक्साइडची फिल्म निघून गेली की नवीन मेटल लगेच एक्सपोज होणार. नवीन मेटलच्या टर्म्स काय होतात, एन्व्हायरमेंट मध्ये एक्सपोज होतात आणि लगेच त्यांचं कोरोजन होतं. कोरोजन झालं, ऑक्साइड फिल्म तयार झाली, परत ते राहतात का त्या स्टेटमध्ये, नाही, परत ते होलाटाईल असल्यामुळे निघून जातात, रिमूव्ह होऊन जातात, म्हणून त्याचं कोरोजन खूप जास्त प्रमाणात होत असते, कोरोड मोर. आता याच्यामध्ये फिल्मवर एमसीक्यू विचारला जातो किंवा मेटल वरून एमओ असेल त्याचं कोरोजन कसं होते, नंतर एजी आहे, एयू आहे, त्याचं कोरोजन कसं होत असेल, नंतर एएल आहे, सीयू आहे, त्याचं कोरोजनचा रेट लक्षात ठेवायचं. एजी सॉरी एएल सीयू असेल तर लेस, एजी एयू पीटी निग्लिजिबल, एमओ मोर असेल, आणि एफईचा पण कसा असतो, मोरच असतो. ठीक आहे, तर एफईचा मोर का असतो, तर त्यामध्ये पोरस फिल्म तयार होते. पोरस फिल्म मध्ये ऑक्सिजनचा अटॅक होतो, म्हणजेच एन्व्हायरमेंटचा पण अटॅक होत असतो, त्यामुळे कोरोजन पण कसं असतं, मोर असतं. अँड लास्ट इज द सोल्युबिलिटी ऑफ द कोरोजन प्रोडक्ट. कोरोजनचा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे म्हणजे फिल्म, इफ इट इज सोल्युबल इन द कोरोडिंग मीडियम देन कोरोजन प्रोसीड्स ऍट फास्टर रेट. आता तयार झालेली ऑक्साइडची फिल्म ती जर सोल्युबल होत असेल कोरोडिंग मीडियम मध्ये, कोरोडिंग मीडियम म्हणजे लिक्विडचं जर कोरोडिंग मीडियम असेल, फॉर एक्झाम्पल इनवेट मध्ये पाहिलं आपण ऍसिडिक मीडियम आणि बेसिक मीडियम, तयार झालेली कोरोजनची जी फिल्म आहे ती ऍसिडिक आणि बेसिक मीडियम मध्ये जर डिझॉल्व्ह झाली तर ती निघून जाणार आहे, म्हणजेच न्यू मेटल्स काय होतात, परत एक्सपोज होतात इन टू मीडियम, ऍसिडिक मीडियम. किंवा हे फक्त वेट कोरोजन जो आहे टाईप, आपण वेट जो पाहिला कोरोजनचा त्याला ऍप्लिकेबल होते, ड्रायला नाही होत. ठीक आहे, ड्राय मध्ये ते डिझॉल्व्ह होणार आहे का, कशात होऊ शकत नाही ड्राय मध्ये, की नाही, फक्त वेटला हे ऍप्लिकेबल होतं. देन कोरोजन प्रोसीड्स एट फास्टर रेट. ओके, यामध्ये काय डाऊट आहे का, नो मॅम. नो मॅडम. ओके, टेक द स्क्रीनशॉट. टेकन. नाही, तुम्हाला दिलेत ना ह्याच्यामध्ये टीचिंग डायरी मध्ये नोट्स, तिथून तुम्ही कम्प्लीट Yes, करू madam. शकता. ठीक आहे, तुमची एक्झामचे टाइम जवळ आले त्यामुळे मी लिहून देत नाही आता, आपण एक्सप्लेन करू फक्त. रोजची नोटबुक रोज कम्प्लीट करायची, रोजचं रोज चेक करून घ्यायची. ठीक आहे, नेक्स्ट नेचर ऑफ कोरोडिंग मीडियम. आता इथं आपण पहिला एक कम्प्लीट केला पॉईंट, कोणता, नेचर ऑफ मेटल. मेटलचे नेचर कसं आहे त्यावरती कोरोजन डिपेंड असतं आपण सांगितलं. आता दुसरा सांगितलं आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजेच मीडियम. ठीक आहे, आता त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर येतात, आता एन्व्हायरमेंट मध्ये टेम्परेचर येतो, ह्युमिडिटी आहे, इम्प्युरिटी इन ऍटमॉस्फिअर असेल,
नंतर प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल्स असतील आणि पीएच ऑफ द सोल्युशन. हे पीएच ऑफ द सोल्युशन कोणत्या टाइपला ऍप्लिकेबल होईल? फक्त वेटला. ड्रायला होणार का? नाही. आता वन बाय वन आपण स्टडी करू. लेट अस सी द फर्स्ट, दॅट इज टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं, the reaction as well as diffusion rate increases. Okay, hence corrosion rate increases. कोणती रिएक्शन? टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर रिएक्शनचा रेट नेहमी इन्क्रीज होतो, एवढं लक्षात ठेवायचं. आता हे कोरोजन हे एक रिएक्शन्स आहे का नाही? रिएक्शन आहे, रिएक्शन आहे एक, है की नाही? मग रिएक्शन म्हटलं की त्यावरती टेम्परेचरचा इफेक्ट हा पॉझिटिव्ह असतो. जर 25 डिग्री सेल्सिअसला सपोज शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत आहे, त्याचा जो रेट असेल 1 ग्रॅम असेल, 1 ग्रॅम 25 ला व्यवस्थित डिझॉल्व्ह होते कम्प्लिटली. तर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं 20 ने, सपोज 24 केलं, सॉरी 25 to 45 केलं, तर 45 टेम्परेचरला 1 ग्रॅम पेक्षा जास्त डिझॉल्व्ह होत असते, 2 ग्रॅम डिझॉल्व्ह होते, है की नाही? याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जे पाक बनवला जातो, साखरेचा पाक. नॉर्मल रूम टेम्परेचरला आपण जेवढी साखर कमी पाण्यामध्ये टाकतो ती डिझॉल्व्ह होती का? नाही. नो मॅडम. ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज करता, बॉईल करता, त्यावेळेस मात्र शुगर कम्प्लिटली डिझॉल्व्ह होते. त्याचा अर्थ काय असतो? ऍज यू इन्क्रीजेस द टेम्परेचर, रेट ऑफ द रिएक्शन इन्क्रीजेस. सो यामध्ये एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जर इन्क्रीज झाला असेल तर कोरोजनचा रेट पण काय होतो? इन्क्रीज होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ह्युमिडिटी ऑफ एअर. आता एअर मध्ये ह्युमिडिटी असेल, मॉइश्चर असेल, तर कोरोजनचा रेट पण काय होणार? ऑब्विसली इन्क्रीज होणार, कारण मॉइश्चर कंटेंट जो आहे एन्व्हायरमेंट मध्ये तो इन्क्रीज होतो आणि मॉइश्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर द कोरोजन. नेक्स्ट, प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन ऍटमॉस्फिअर. आता ऍटमॉस्फिअर मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असतील तर आता ऍटमॉस्फिअर इम्प्युरिटी कोणते असू शकतात? तर गॅसेस असतात. कोणते गॅसेस? लाईक CO2 असतील, H2S असेल, SO2 आहे, फ्युम्स ऑफ HCl, H2SO4 आहेत. आता CO2, H2S किंवा CO2 आणि SO2 जे आहेत ते आपल्याला माहिती आहे व्हेकल्स मधून पोल्युशन होतं आपल्या एअरचं. आता H2S आहे, HCl, H2S जो आहे तो जे सांडपाणी असतं गटारींचं किंवा घरातील जे सांडपाणी असतं, फॅक्टरीमध्ये असेल, ते सांडपाण्यामध्ये H2S तयार होतो. जो आपल्याला गटारींचा घाण वास येतो तो H2S असतो गॅस. ठीक आहे. नंतर HCl आहे आणि H2SO4. आता HCl आणि H2SO4 चे जे फ्युम्स म्हटलेत तर HCl ऍसिड इंडस्ट्री जे असतात, ऍसिड इंडस्ट्रीच्या भागामध्ये तिथं ऍसिडचे फ्युम्स जास्त प्रेझेंट मिळतात, आपल्या साईडला नाही. त्यामुळे आपल्या इकडे HCl, H2SO4 एन्व्हायरमेंट मध्ये नाही सापडत. आपल्याला फक्त H2S असतो, SO2 आणि CO2 असतो. पण H2S चा नेम काय मॅडम? H2S चा नेम Sugandhi, you can search on the Google. Okay. In the next, in the presence of these gases, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. आता काय होतं पहा, गॅसेस मुळे काय होत असतं? आपण सांगितलं की कोरोजन इन्क्रीज होतं, पण काय इन्क्रीज होतं? तर हे गॅसेस काय करतात? ऍसिडिटी आहे जे लिक्विड ऍसिडिक आपण जो पाहिला वेट कोरोजन मध्ये कोणकोणते टाइप्स पाहिले आपण? हायड्रोजन इव्होल्युशन आणि ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन. त्यामध्ये ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये कुठं पाहिलं आपण? हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये. तर त्यावरती हे अटॅक करतं. ऍसिडिक मीडियम मध्ये ऍडजस्टंट जो मेटल सरफेस असेल त्यामध्ये इट्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ऍसिडिक एन्व्हायरमेंटची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, त्यामुळं कोरोजनचा रेट इन्क्रीज होतो. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणजे H+ काय करतो? त्यामध्ये ऍसिडचे पार्टिकल्स इन्क्रीज होतात. ऍसिड म्हणजे काय? तर H+. HCl चा असेल, H2SO4 मधला H+ असेल. मग H+ काय करतो? जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करून घेतो किंवा गेन करून घेतो. त्यामुळं मेटल कडून फोर्सफुली इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट केले जातात किंवा ऍब्स्ट्रॅक्ट केले जातात. त्यामुळं मग काय होतं? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली मीन्स दिस मीन्स द कॉन्सिक्वेंटली इन्क्रीजेस द कोरोजन. नेक्स्ट, डी, प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल्स इन द ऍटमॉस्फिअर. आता ऍटमॉस्फिअर मध्ये जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतात, द पार्टिकल्स ऍब्सॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर अँड इन्क्रीजेस द कोरोजन. ओके. फॉर एक्झाम्पल NaCl आहे, चारकोल आहे आणि डस्ट.
जे पार्टिकल्स आहेत ते गॅसेसच्या फॉर्म मध्ये नसतात, तर ते सस्पेंडेड पार्टिकल म्हणून प्रेझेंट असतात, गॅसेस नसतात. हे गॅसेस वेगळं आणि सस्पेंडेड पार्टिकल वेगळं. NaClचे असतील किंवा चारकोलचे असतील किंवा डस्टचे, तर हे पार्टिकल्स असतात. जर चारकोल तुम्ही पाहिला, कोळसा, त्याचा जर असा तुम्ही चुरा केला किंवा त्याला पेस्ट केली आणि जर ते वाऱ्याने एन्व्हायरमेंट मध्ये उडून गेलं तर ते लगेच सेटल होत नाही, त्याची डेन्सिटी खूप लो असते. तो गॅसेस असतो का? नसतो, सॉलिडच असतो, पण त्याची खूप डेन्सिटी कमी असल्यामुळं तो पार्टिकलच्या फॉर्म मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये मूव्ह होत असतो. ठीक आहे. अँड लास्ट इज द pH of the solution. The rate of the corrosion is more in acidic solution than the alkaline or neutral medium. पहा, रेट कुठं जास्त असतो? ऍसिडिक सोल्युशन दॅन द ऍसिडिक अल्कलाइन. सोल्युशन मध्ये म्हणजे ऍसिडिक मध्ये कोरोजन कसं होत असतं? जास्त होत असतं जास्त. दॅन द अल्कलाइन. का होत असतं अल्कलाइन. जास्त? हॅलो, हा हा, मी सांगते, मला घे ना. ह्या नंबर पाठवता का? गुगल पेचा पाठव. पेन द्या, पेन. सांगा. पुढं. मॅडम ती इलेक्ट्रोड सिरीज होती का नाही? ओके, गुगल पेच आहे ना? हा बरं, ओके, करते लगेच, मी पाठवते मुलाला पण. हा बरं, ओके. बरंच आहे का? ते 5 सेकंद सोमने पाठवतो. ते समजलं यामध्ये काय डाऊट आहे का? त्याच्यामध्ये नेचर ऑफ मेटल मध्ये डाऊट नसेल तर मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वाचाल थोडं, यावर मी विचारणारे क्वेश्चन रॅन्डम. हॅलो मॅडम. मावशी ना पैसे घरी का?
झालं वाचून? Yes, madam. If the metal having the impurity, then rate of corrosion is dash dash more. हॅलो, आले का ते शोम? मग तुम्ही जाता का घरी? तिथून मधून रस्ता आहे बघा, ते पार्सल घेऊन. कारण घरी मोबाईल नाही, मग ते कॉन्टॅक्ट होईना. हा 375 केले गुगल पेला. हा, if the position of the metal in galvanic series is at the lower strip, then the corrosion is less. And at if it is present in the higher position, then the corrosion rate Later. if मॅडम याचा आन्सर होतं तुम्ही लास्टच्या क्वेश्चनचं विचारलेलं. काय होतं? आन्सर हेच होतं, तुम्ही एक क्वेश्चन विचारलेला त्याचं. नेक्स्ट मग विचारलेला. ओके. If the corrosion product is insoluble in the corroding medium, then corrosion rate is फास्टर रेट. insoluble म्हटलं स्लो, आणि सोल्युबल असेल तर फास्ट. ओके, याचा स्क्रीनशॉट घेतला? तुमच्याकडे टीचिंग डायरी दिलेत नोट्स, त्याच्यातून कम्प्लीट करा. नेक्स्ट, टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ कोरोजन. आता आपण म्हटलं की कोरोजन आहे, त्याचे टाइप्स एवढे आहेत, परत त्याच्यावरती कोणत्या फॅक्टरचा अफेक्ट होतो. पण अजून आपण कोरोजनचं टेस्टिंग केलंय का? नाही. कोरोजन कसं झालंय हे आपल्याला ओळखता येते का? रस्टिंग ऑफ आयर्न सोडला तर बाकीचे एलिमेंट्स कसं ओळखायचं, किंवा बाकीचे एलिमेंट्स किंवा मेटल्स आहेत त्यांचं कोरोजन कसं ओळखायचं, हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ कोरोजन. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याकडे आय थिंक 2 मेथड्स आहेत. वेट लॉस मेथड आहे आणि इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड आहे. 2 मेथड आहेत. ठीक आहे. आता वेट लॉस मेथड, त्या मेटलचं वेट सुरुवातीला मेजर करतो आपण, नंतर हे आपल्याला प्रॅक्टिकल पण आहे कोरोजनचं. त्यामध्ये आपण हे वेट लॉस मेथडने त्या मेटलचं किती कोरोजन झालंय हे फाइंड आउट करतो. सेकंड आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. ठीक आहे. तर फर्स्ट आपण डिस्कस करू. देर आर व्हेरियस मेथड्स टू मेजर द कोरोजन. We only study the detail in only 2 methods. First is the weight loss method, second is the electrical resistance. Let us discuss about the weight loss method. Okay, this is a laboratory method in which loss in weight after corrosion is measured. In this method, clean metallic standard piece is taken. यामध्ये काय करतो आपण, एक क्लीन मेटलचे एक स्ट्रिप घेतो आपण आयर्नची. नंतर त्याला काय, त्याचे आपण सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो. सरफेस एरिया कॅल्क्युलेट केल्यानंतर देन इट इज एक्सपोज टू द कोरोडिंग मीडियम. आपण ती ऍसिड मध्ये टाकतो. आपल्या लॅबला आपण कसं करतो प्रॅक्टिकल, एक आयर्नची स्ट्रीप घेतो, नंतर त्या आयर्नच्या स्ट्रीपचं आपण एरिया मेजर करतो. एरिया मेजर झाल्यानंतर, तुम्ही तिघं का बसलाय तिथं? प्रवीणच्या शेजारी काय नाव आहे तुमचं? ज्ञानेश्वर इरकर. आणि इकडं दत्तात्रय शेलार शेजा. पाठीमागं बसा ना.
ठीक आहे. इथं पाहता एरिया आपण मेजर करतो, एक स्ट्रीप घेतो आयर्नची, त्याचा एरिया मेजर करतो लांबी रुंदी, आणि आपण काय करतो त्याला ऍसिड मध्ये डीप करतो. 2 ते 3 तासासाठी आपण त्याला काय करतो ऍसिड मध्ये आपण टाकलेलं असतं. नंतर आफ्टर वर्ड्स इट इज क्लीन्ड, म्हणजे जो टाइम दिलाय त्यानंतर आपण त्याला रिमूव्ह करतो, क्लीन करतो आणि कोरोजन प्रोडक्ट्स आणि रिवेट करतो. ठीक आहे. कोरोजन प्रोडक्ट रिमूव्ह करतो, कोरोजन प्रोडक्टचं वेट नाही करत आपण. रिवेट कशाचं करतो, आपल्या मेटल स्ट्रीपचं. सपोज सुरुवातीला ते 2 ग्रॅम असेल, तर नंतर 1.91, 92, 1.93 असं होतं. लगेच काय 2 ग्रॅमचं 1 ग्रॅम होत नसते. 2-3 तास जर ठेवलं तर वेट लॉस किती असतो, मायनर असतो. 2 ग्रॅम पासून ते जर आपण 2-3 तास डिझॉल्व्ह केलं तर ऍसिड मध्ये, नंतर त्याचं वेट केलं तर ते 1.92 to 93 या रेंज मध्ये येतं. ठीक आहे. द रेट ऑफ करोजन इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. आपल्याकडे फॉर्म्युला असतो. मग आपण रेट कसं काढतो, आता हे झालं वजन, आपण हे वेट केलं, त्यावरून आता आपल्याला काय काढायचंय, कोरोजनचा रेट. मग काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे, रेट ऑफ कोरोजन इज इक्वल टू लॉस इन वेट. जेवढं लॉस आलं असेल, सपोज 2 ग्रॅम आहे, 2 मधून आपण किती वजा करणार, 1.92, किती आलं, 0.8. तर 0.8 हे काय असेल आपलं लॉस इन वेट. आपलं 0.8 एवढं काय झालेलं असतं, लॉस इन वेट झालेलं असतं. ठीक आहे. डिवायडेड बाय 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम. सरफेस एरिया म्हणजे जी लांबी रुंदी आपण मेजर केली ती, आणि टाइम 2 आवर्स, 3 आवर्स, 4 आवर्स जेवढे असतील तो. द रिझल्ट्स आर जनरली एक्सप्रेस्ड इन मिलीग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर सेकंड. ठीक आहे. हे मिली युनिट कसं फाइंड आउट केलं आपण, वेट आहे म्हणजे तो मिलीग्रॅम मध्ये आहे. ठीक आहे. वेट आहे मिलीग्रॅम मध्ये, सरफेस एरिया आहे सेंटीमीटर स्क्वेअर, आणि टाइम घेतला सेकंड मध्ये. आवर्सचं कन्व्हर्जन सेकंड मध्ये करून घ्यायचं. ठीक आहे. किंवा दुसरं एक सांगितलंय मिनिट, सेकंडच्या ऐवजी मिनिट घ्या, किंवा डे मध्ये पण आपण फाइंड आउट करू शकतो. दिस इज अबाउट द वेट लॉस मेथड. ओके, गॉट इट. मॅडम डे लागू शकतो का, एक डे सुद्धा लागू शकतो या मेथडला? हो, जर वेट लॉस जर कमी असेल आणि आपल्याला जर फाइंड आउट करता आलं, समजा 2 आवर्स ठेवून पण जर 2च ग्रॅम राहिलं, तर आपण त्याला 1-2-3 दिवस ठेवून देणार मग, आणि 2-3 दिवसानंतर परत आपण काय करणार, त्याचा रेट फाइंड आउट करणार. ठीक आहे. ओके मॅडम. नेक्स्ट, सेकंड इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. हे समजलं, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? नो मॅम. नेक्स्ट, सेकंड आहे, एक सोपं आहे, आणि हे आपण लॅब मध्ये पाहणार आहोत, कारण प्रॅक्टिकल घेणार आहे आपण कोरोजन. नेक्स्ट, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. ची डायग्राम नाही दिलेली तर ठीक आहे. दिस मेथड इज एम्प्लॉयड फॉर मटेरियल्स टू बी यूज इन द फॉर्म ऑफ थिन वायर और स्ट्रीप. हे आपण मेथड कोणासाठी अप्लाय करू शकतो, तर थिन वायर असतील किंवा स्ट्रीप साठी आपण ऍप्लिकेबल करतो ही मेथड, किंवा ऍप्लिकेबल असते. इन दिस मेथड द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ मटेरियल इज मेजर्ड टाइम टू टाइम. यामध्ये आपण काय करतो, तर मटेरियल म्हणजे जी वायर आहे, स्ट्रीप आहे, त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स टाइम टू टाइम मेजर करतो. म्हणजे 5 मिनिट नंतर, 10 मिनिटांनंतर, नंतर 15 मिनिटांनंतर आपल्याला त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स चेक करायचा असतो. ठीक आहे. द प्रॉपर्टी युज्ड इज द कोरोजन ऑफ मेटॅलिक मटेरियल डिक्रीजेस, द क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीजेस. यामध्ये कोणतं प्रिन्सिपल यूज करतो आपण, तर द प्रॉपर्टी युज्ड इन द कोरोजन ऑफ मेटॅलिक मटेरियल डिक्रीजेस मीन्स जी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, कोरोजन ऑफ द मेटॅलिक मटेरियलची प्रॉपर्टी जर डिक्रीज झाली, मीन्स मेटॅलिक मटेरियलचं कोरोजन डिक्रीज होत असेल, तर त्याचा सरफेस एरिया इट्स इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इन्क्रीजेस. कोरोजन जसं तुमचं डिक्रीज होतं, तसं इलेक्ट्रिकल जो रेजिस्टन्स आहे तो इन्क्रीज होतो. ह्याच्या अपोजिट सांगा मला सेंटेन्स. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स डिक्रीज होत असेल तर कोरोजन इन्क्रीज. म्हणजे आपण काय करायचं, ह्या इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स वरती लक्ष ठेवायचं. 5 मिनिटांनंतर जेवढा आहे, 10 मिनिटांनंतर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कमी झाला, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स डिक्रीज झाला, तर कोरोजन इन्क्रीज झाला. ठीक आहे. कोरोजन काय झालं, इन्क्रीज झालं. याच्या अपोजिट लक्षात ठेवायचं. हेन्स पिरियडिक मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक रेजिस्टन्स कॅन हेल्प टू मेजर द कोरोजन रेट. म्हणजे आपण कोरोजन रेट कशावरून फाइंड आउट करतो, तर त्याच्या इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेजरमेंट नुसार. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जर जास्त असेल तर कोरोजन कमी असतं.
इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जर कमी 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 होत गेला तर कोरोजन, याचा अर्थ काय असतो की त्यावरती त्याचा कोरोजनचा रेट वाढलेला असतो, म्हणजे त्यावरती एन्व्हायरमेंटचा अटॅक होतो, त्यामुळेच इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो, है की नाही. कोरोजनचा अटॅक होतो म्हणून इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स डिक्रीज होतो. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स डिक्रीज झाल्यामुळे कोरोजन त्याच्या अपोजिट इन्क्रीज झालेला असतो. ठीक आहे. हा सुगंधी. मॅडम ती स्लाइड काढा ना, रिपीट एक मिनिट. हम्म. हा, तिथं क्रॉस सेक्शनल एरियाचं काय आहे पॉइंट, तो सांगा ना. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे तुमचा जो सरफेस एरिया आहे तो, सरफेस एरिया कोरोजन मध्ये डिक्रीज होत जातो. ओके मॅम. येस. हा, ओके, समजला. येस मॅडम. दिस इज द सेकंड इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. ठीक आहे, कुठपर्यंत रायटिंग कम्प्लीट करायचं तुम्हाला. इथून काय माहित नाही. पाठवलेलं मोबाईल इथून फॅक्टर्स अफेक्टिंग पासून कुठपर्यंत लिहायचं तुम्हाला. 2 मेथड्स. टेस्टिंग आणि मेजरमेंट इथपर्यंत कम्प्लीट करा. ठीक आहे. हॅलो, हा दिलं का. दिलं ना, चालेल चालेल. ओके. 2 3 4 5 6 7 8. 2 कोण आहे, रोल नंबर 2. तुम्ही बरेच दिवस खूप अब्सेंट लागले तुमचे. गेले 8-15 दिवस नव्हताच तुम्ही. 2 नंबर नव्हतं तुम्ही. तुम्हाला दाखवू का मी रजिस्टर अब्सेंट काढून. परवाचं लेक्चरला होता का तुम्ही प्रेझेंट. नव्हता. परवा तुम्ही नव्हताच. EC ला नव्हता, EM ला नव्हता. 10 मार्च त्याच्या अगोदर पण बरेच वेळा माझ्या लेक्चर तुम्ही अब्सेंट होता. नंतर 7 आहे, 8 आहे, 9 10 11 12 13. 12 कोण आहे. 13 12 12 अब्सेंट. 12 नाही ना तिथं. लेक्चर आपला 11. ट्वेल्व 13 14 15 16 17 16 17 17 आणि 16. नंतर 18 19. ओके. 20 21 22 23 4 5 6 28 29 30 33 35 38 38 absent 39 39 मधने गोपाळ 39 40 41 41 absent 43 आहे 45 45 46 50 53 55 57 58 59.
इथं आहे 16 आणि 19. ठीक आहे. एक, दोन, तीन, चार. नोटबुक कोणाची चेक करायची घेऊन या. कुणाला सांगितलेली? एक मिनिट, मला मीटिंग एंड करू द्या. कुठे ते ऑप्शन?